नमस्कार मित्रांनो, नोकरी बघाच्या एका नव्या व्हिडिओवरती तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आहे तो आहे होमगार्ड भरती 2024 चा. 9,700 पदांसाठी होमगार्ड भरती निघालेली आहे. मित्रांनो, याचं एकूण 34 जिल्ह्यांमध्ये एकूण 9,700 पदं भरण्यात येणार आहे. त्यामुळं ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी भरती ठरणार आहे. याची शेवट तारीख इथं दिल्याप्रमाणे 14 ऑगस्ट 2024 ही आहे. यामध्ये जी पदाचं जे पद आहे ते होमगार्ड म्हणूनच घेणार आहे डायरेक्ट. त्यानंतर त्याची शैक्षणिक पात्रता किमान 10वी शिक्षण झालेलं पाहिजे. त्यामध्ये पुरुषांसाठी जी फिजिकल क्वालिफिकेशन्स आहेत ते पुरुषांसाठी असे की 162 सेंटीमीटर उंची पाहिजे, छाती 76 सेंटीमीटर पाहिजे व फुगवून त्यापेक्षा 5 सेंटीमीटर जास्त, म्हणजे 5 सेंटीमीटर जास्त व्हायला पाहिजे. त्यानंतर धावायचं जे आहे ते 1600 मीटर धावायचं आहे. त्यानंतर स्त्रियांमध्ये मित्रांनो 150 सेंटीमीटर उंची पाहिजे. त्यानंतर छातीचे तिथं काही अट नाही आहे. त्यानंतर जे धावायचं आहे ते 800 मीटर धावायचं आहे. त्यानंतर वयाची जी अट आहे ते 20 ते 50 वर्षापर्यंत कोणीही या भरतीसाठी अर्ज करू शकते. या भरतीसाठी जे नोकरीचं ठिकाण असणार आहे ते संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे. महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्हाला पोस्टिंग होईल, कुठेही तुम्हाला बोलवतील, तिथं तुम्हाला जाऊन तिथं तुम्हाला जॉब करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, यासाठी जी फी आहे, आपण परीक्षा फॉर्म भरताना सगळ्या फॉर्मसाठी काहीतरी फी ठरलेली असते, पण या भरतीसाठी कोणत्या प्रकारची फी सरकारनं तुमच्याकडून घेतलेली नाही आहे. त्यानंतर यामध्ये जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंट्समध्ये तुमचा रहिवासी पुरावा म्हणून तुमचं आधार कार्ड किंवा मतदान कार्ड घेतील. तुमचा शैक्षणिक पुरावा म्हणून तुमची मार्कशीट असेल जे हायर एज्युकेशन झालंय ते. त्यानंतर जन्मतारखेच्या पुराव्यासाठी तुमचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल, 10वीचं असेल 10वीचं, किंवा तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला असेल तर तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला देखील जोडू शकताय. तर तुमचा ITI वगैरे झाला असेल ज्या त्या ट्रेडमध्ये तर त्याच्यासाठी ITIचं तुमचं प्रमाणपत्र मार्कलिस्ट जे असेल ते लागेल. त्यानंतर जर तुम्ही खाजगी नोकरी करत असला तर मालकाचा एका कागदावरती ना हरकत की तुम्ही ही भरती देऊ शकताय किंवा भरती करू शकताय म्हणून जे ना हरकत प्रमाणपत्र लागेल. त्यानंतर 3 महिन्याच्या आतील चारित्र्य म्हणजे पोलीस चारित्र्य पडताळणीच म्हणजे पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट लागणार आहे. मित्रांनो, याचे जे अर्ज सुरू झालेली तारीख आहे ती इथं दाखवली आहे 15 जुलै आणि शेवटची तारीख दिली 31 जुलै म्हणजे 2 दिवसानंतरची. वरती जी आपण माहिती बघितली ती माहिती बहुतेक त्यामध्ये चुकीची आलेली आहे की 14 ऑगस्ट किंवा समजा उद्यावरनं एक्सटेंड होऊन 14 तारखेपर्यंत पण जाऊ शकेल, पण तुम्ही जास्त एक्सटेंड व्हायची वाट न बघता 31 जुलैच्या आतमध्ये तुम्ही अर्ज भरू शकता. मित्रांनो, यासाठी जी जाहिरात आहे ते जाहिरातीसाठी इथं क्लिक हिअर दिलं आहे, तुम्ही जाहिरात बघू शकताय. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ॲप्लाय ऑनलाईनची इथं लिंक दिली आहे. त्यानंतर या भरतीची अधिकृत वेबसाईट दिलेली आहे आणि शेवटी आपला नोकरी बघाचा व्हॉट्सअप ग्रुप दिला आहे, तो तुम्ही जॉईन करू शकता इथं जॉईन बटनावरती क्लिक करून. मित्रांनो, ही सगळी माहिती आहे, त्यामध्ये कसा फॉर्म भरायचा, काय भरायचं. त्यानंतर इथं गुणांचं जे तुमची शारीरिक क्षमता किंवा फिजिकल जे रिक्वायरमेंट्स आहेत त्यामध्ये शारीरिक क्षमता दिली आहे. तिथं 1600 मीटर धावण्यासाठी 20 गुण आहेत, महिलांना 800 मीटर धावण्यासाठी 25 गुण आहेत आणि इथं जे टाईम दिलेत की म्हणजे 5 मिनटं 10 सेकंदामध्ये किंवा त्यापेक्षा कमीमध्ये आलं तर 20 पैकी 20 गुण, तसंच जास्त 5:30ला आला तर 18 गुण, 5:50ला आला तर 16 गुण असे केलेले आहेत. त्यानंतर गोळाफेक आहे महिलांसाठी आणि पुरुषांसाठी दोघांसाठी पण गोळाफेक दिलेली आहे. तर त्या गोळाफेकीचं जे अंतर आहे ते अंतर इथं दिलं आहे की एवढ्या एवढ्या मीटरपर्यंत गोळा गेला तर तुम्हाला एवढे एवढे मार्क्स मिळणार. हे पुरुषांसाठीच आहे. मित्रांनो, या भरती जसे तुम्ही फिजिकलचा तक्ता आहे तो बघून तुम्ही आत्ता जरी लागला त्याला तर विदाऊट एक्झामचं तुमची हे भरती होणार आहे. त्यामुळे डायरेक्ट तुम्हाला फिजिकल क्लिअर करायचं आहे आणि तुम्ही होमगार्ड म्हणून तिथं भरती होऊ शकता. तुम्हाला याच्यासाठी लागणारे भत्ते, याला तुम्हाला किती रुपये मिळणार किंवा किती पगार असतोय किंवा कसं कामाची पद्धत काय असते हे सगळं तुम्हाला या जाहिरातीमध्ये दिसून जाईल. ज्या त्या जिल्ह्याच्या अनुसरून जाहिराती आलेल्या आहेत, तुम्ही त्या जाहिरातीवर क्लिक करून पूर्ण जाहिरात बघू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नोकरी बघाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑलवरती आपले नोटिफिकेशन्स टर्न ऑन करा, जेणेकरून या चॅनलवरती येणारे सगळे व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघता येतील. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या नोकरी बघाच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये.